पहिला तर सगळ्यांना राम राम हो मित्रांनो. राजमंद्री कांदा खाली करून कडियमला नर्सरी भरायला आलतो बघा. तर मित्रांनो आपल्याला नर्सरी भेटली होती बघा. ची नर्सरी होती बघा मित्रांनो. 2450 रेट आणि 100 रुपये वसुली मात्र हाणला होता. मग काय हो, वसुली काढल्याशिवाय ऑफिसवाले कुठली गाडी भरत नाहीत. हे अशी नारळची टोपणी असते बघा मित्रांनो इकडं राजमंद्रीला. मग काय निघालो बघा पाणी आणायला. पाण्याची व्यवस्था मात्र नव्हती इकडं. पाणी बी घ्यावं म्हणलं, नाश्ता बी करावं म्हणून पार्टीची गाडी घेऊन आलतो बघा. पहिला तर आल्या आल्या इथं काय तुम्हाला तर माहितीच आहे, इडली वडा बोंडा. आंध्रामध्ये मात्र नाश्ता इडली वडा बोंडाशिवाय दुसरं काय भेटत नाही. काय गाडीपाशी आल्या आल्या तर चालू होतं बघा यांचं सगळं जुगाड. कसं आहे बघा, दणका निसता मालवर माल माराल ते. काय आपल्याला जेवण बी आणायला आणून दिलते बघा दुपारच्या टायमाला. मग काय अन्न भोजनामोर देऊन दणका दुसऱ्या पॉईंटला आणून लावलो होतो बघा गाडी. काय हे सगळे असे झाडे असतात बघा मित्रांनो. स्वस्त मध्ये झाडं इथनं उचलते ते पूर्ण महाराष्ट्राला माल जादात जादा करून कडियम राजमंदिरवरनं जाते बघा. सगळी गाडी वगैरे भरल्यानंतर ना हे काय आलतं बघा, गाडी दिसल्या तर युनियनचे माणसं मात्र पहिला येतात बघा गाडी पकडायला. मग काय 250ला लावल्यात सुन्ना निघालो बघा गाडी घेऊन आपली गाडी. पार्टी मात्र संघ असल्यामुळं आम्हाला काय टेन्शन नव्हतं. नंतर काय खाणं पिणं सगळं व्यवस्था पार्टीकडे होतं बघा मित्रांनो. राजमंदिरी एक्सप्रेस हवेला लागल्या तर काय एक्सप्रेस उतरून संध्याकाळच्या टायमाला 12 वाजले होते मित्रांनो. खममला येऊन जेवण वगैरे करावं म्हणलो बघा. मग काय पार्टीला घेऊन जेवण वगैरे करून निघायचं होतं बघा आम्हाला संध्याकाळी. 750-800 किलोमीटर आपली रनिंग होती मित्रांनो जर्नी. उमदीची रनिंग तेवढी असल्यामुळे आपल्या सोलापूरवरून 100 किलोमीटर. आज संध्याकाळच्या टायमाला पार्टी झोपल्यामुळं थोडं झोपाची अवघड व्यवस्था व्हालती आमची. काय तसंच उमनाबादला आलो बघा. उमनाबादला आल्यानंतर ना चहा वगैरे मारलो सकाळ सकाळी फ्रेश वगैरे झाल्यानंतर ना तिथनं काय जर्नी स्टार्ट केलो बघा. न जर्नी स्टार्ट केले की पुढे कॉल आलता मित्रांनो. समोरला टायर गाडीचं कांदा असल्यामुळं पंक्चर झालते बघा. पंक्चर झाल्यामुळं 2-3 गाड्या आपले थांबले होते. असंच गाडीवाल्याला सपोर्ट करत राहा मित्रांनो. काय अडचण असली तर रोडवर सपोर्ट करा. कांद्याची गाडी असल्यामुळं आमच्या गाडीवाल्याने एका जॅक दिलं, सगळं व्यवस्था करून त्या गाडीला पाठवून निघालो बघा आम्ही बी. मग काय पुढं आलो बसो कल्याण वगैरे पास केल्यानंतर ना जेवायला थांबलो होतो बघा. अजून संध्याकाळच्या टायमाला पार्टीला दणक्यावर दणका व्यवस्था चालू होता. मग काय वगैरे करून निघाच्या टायमाला आम्हाला एक इथं मित्र आलता भेटायला. मग काय मित्राला भेटून वगैरे करून निघावं म्हणलं. तेवढाच आपला ड्रायव्हर भाऊच होता मित्रांनो. असंच सपोर्ट करा मित्रांनो आम्हाला. मग काय तिथं निघाल्या पुढं आलो. बॉर्डर वगैरे पास केल्यानंतर ना गिरीस मारायला थांबलो होतो बघा मित्रांनो. ग्रीसिंग वगैरे करून निघावं म्हणलो. पुढं आल्यानंतर ना जळकोट साईडला भरपूर पाऊस होता बघा मित्रांनो. सोलापूर बायपासला जसं लागलो तसं बायपास लेफ्ट वगैरे मारून डायरेक्टच निघालो होतो मित्रांनो. मग काय उमदीला आल्यानंतर ना गाडी लावलो. सकाळी शेतात गाठलो होतं बघा गाडी. 1-2 किलोमीटर शेतात गाठल्यामुळे जरा भरपूर प्रॉब्लेम वाढला होता. काय चला म्हणलं, चलाचा धंदाच आहे. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा.